ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जर एखाद्या व्यक्तीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असेल तर कुठलीही गोष्ट तो हस्तगत करू शकतो. कुठल्याही प्रकारचं स्वप्न तो साकार करू शकतो. फरक एवढाच की त्या व्यक्तीमध्ये पूर्ण इच्छाशक्ती किंवा आंतरिक पॉवर असणे गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये ती इच्छाशक्ती असते, विल पॉवर असते, त्या व्यक्तीसमोर कुठलीही गोष्ट अशक्य नसते. ती व्यक्ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवत असते आणि त्यामुळेच परमेश्वराचा आशीर्वाद देखील त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतो. अशा प्रकारचं उदाहरण, सुंदर असं उदाहरण आपल्याला आजच्या शुभ वर्तमानामध्ये पाहावयास मिळत आहे, जिथे जक्कै नावाचा एक ठेंगणा व्यक्ती, परंतु श्रीमंत व्यक्ती, एवढा श्रीमंत की लोकांना लुबावून झालेला श्रीमंत, वेगवेगळ्या वाईट मार्गाने पैसा गोळा करून तो श्रीमंत झालेला होता. परंतु त्याच्या मनामध्ये एक उत्कंठा होती, त्याच्या मनामध्ये एक विल पॉवर होती, त्याच्या हृदयामध्ये एक प्रचंड इच्छाशक्ती होती प्रभू येशूला पाहण्यासाठी. कारण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याने खूप काही गोष्टी ऐकलेल्या होत्या. त्याच्याजवळ पैसा असून देखील कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी एवढी होती की त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची इच्छा होती. सर्व असून देखील कुठेतरी तो अपूर्ण होता आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्याची एवढी इच्छा त्याच्यामध्ये होती की त्याने लोकांना न भीता न लाजता स्वतः त्या झाडावरती चढतो, लपून बसतो की जेणेकरून लांबून दुरून प्रभू येशू ख्रिस्त कसा दिसतो, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं वास्तव्य काय आहे, त्याचा प्रेझेन्स काय आहे, कम से कम याचा तरी मला जवळून अनुभव घेता यावा, या आशेने हा ठेंगणा व्यक्ती, हा जक्कै त्या सिक्कामोर झाडावरती चढतो आणि लपून बसतो. त्याच्या या इच्छाशक्तीमुळे देखील प्रभू येशू ख्रिस्त प्रसन्न होतो. प्रभू येशू ख्रिस्तला समजते की कोणीतरी माझ्यासाठी थांबलेला आहे, कोणीतरी मला पाहण्यासाठी मनामध्ये एक उत्कंठा निर्माण करून बसलेला आहे, तो म्हणजे जक्कै. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जक्कैच्या त्या आंतरिक, त्या हृदयाकडे पाहून, त्या आंतरिक इच्छाशक्तीकडे पाहतो, तेव्हा तो जक्कैला खाली बोलवतो. जक्कै खरोखर आनंदी होतो, कारण पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्त त्याला बोलावत आहे, त्याच्या नावाने हाक मारत आहे. जो जक्कै केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी झाडावरती चढलेला होता, आज त्या जक्कैच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त येत आहे जेवण्यासाठी आणि जक्कैचं पूर्ण परिवर्तन होत आहे. पूर्ण परिवर्तन होत आहे. स्वतः जक्कै पहिलं पाऊल टाकत आहे की प्रभूजी, आजपासून मी चांगलं जीवन जगणार आहे. ज्या लोकांना मी लुबाडलेला आहे त्या लोकांना मी मदत करणार आहे, गरिबांना मदत करणार आहे आणि मी चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, आज खरोखर या घराला तारण प्राप्त झालेली आहे. या जक्कैकडून आपण एक गोष्ट शिकू शकतो, तो म्हणजे जक्कै पापी असून सुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी धडपड करतो. जी व्यक्ती जीवनामध्ये धडपड करत असते, जी जीवनामध्ये पहिलं पाऊल उचलत असते, त्या व्यक्तीकडे परमेश्वर 10 पावले चालून जात असतो. यालाच बोलतात खरा पश्चातापाचा मार्ग. पश्चाताप म्हणजे काय? जेव्हा पहिलं पाऊल आपण उचलतो, 100 पावले परमेश्वर उचलत असतो. आणि जक्कै आणि प्रभू येशूच्या भेटीमध्ये तेच झालं. जक्कैनं पहिलं पाऊल उचललं आणि प्रभू येशू ख्रिस्त 10 पावले उचलून त्याच्या घरी जातो. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पाहतो की जक्कै स्वतः पुढे येतो आणि आपलं जे होतं ते नव्हतं ते लोकांना देऊन चांगलं जीवन जगण्यासाठी प्रभू येशूला आश्वासन देतो. पश्चातापाला सुरुवात होते. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श आपल्या जीवनाला होतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्पर्श आपल्या घराला होतो, आपल्या हृदयाला होतो, तेव्हा माणसाचं परिवर्तन होत असते. हे जक्कैकडून आपण शिकू शकतो. खरोखर जक्कैच्या द्वारे आज प्रभू येशू ख्रिस्त सुंदर असं उदाहरण आपल्या समोर ठेवत आहे. आपल्या प्रत्येकामध्ये जक्कै आहे, एक इच्छाशक्ती आहे. ती इच्छाशक्ती आपण मारून न देता त्या इच्छाशक्तीला आपण प्रबळ बनवूया. दररोज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी तयार राहूया, ती इच्छाशक्ती जागृत करूया आणि नक्कीच परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर येणार आहे. आमेन.